जे आहेत आता सध्या लोकांना भेटीगाठी घेत आहेत। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आणि ज्योती बलखंडे जो माझ्यासोबत प्रभाग मध्ये उभे आहेत आणि जे आता लोकांचे जे राहिलेले जे कामं आहेत म्हणजे त्याला लई त्रास आहेत, म्हणजे काही कामं बाकी राहिलेले आहेत, त्याला त्या कामाबद्दल लोकांचे सगळे आम्ही ऐकून घ्यायलो की बाबा हे काम आहे ते आम्हाला हे असं झालेलं आहे, इथं लाईट नाही, नाली नाही, बाकीचे कामं राहिले ते आता ऐकून घेऊन आम्ही प्रत्येक डोर टू डोर जाऊन त्यांना भेटून त्यांची सर्व जाणून घेऊन आम्ही त्याला आता शब्द दिला की बाबा हे आम्ही निवडून आलो तर 100% तुमचं काम आम्ही करून देणार आणि ते आमच्या पाठी खंबीरपणे मागे उभे आहेत आणि त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला 100% निवडून देतो, आम्ही त्याच्या सोबत आहेत। त्यांचं दुःख असो सुख असो किंवा कुठेही काही बी त्यांना जे काय कामं असतील त्यांचे ते आम्ही करून देणार आहे। एवढंच माझं बोलायचं। महिलांच्या समस्या असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीन। नगराचा विकास, रोड असो, नाली असो, शैक्षणिक असो, आरोग्य असो, सगळ्या ज्या काही समस्या असतील नागरिकांच्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। जे काही माझ्याच्याने करता येईल ते मी करेन। बघा, राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी हिंगोली शहरातील 17च्या 17 प्रभागामध्ये प्रचार फेऱ्या सध्या करतोय। त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझ्या पक्षाकडून असलेले अधिकृत उमेदवार खयुमबाई आणि ज्योतिताई बलखंडे या दोघांनाही ते पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। बघायला गेलं तर 5 मध्ये अगोदर खयुमबाईंनी नेतृत्व केलेले आहेत, ते विद्यमान नगरसेवक राहिलेले आहेत। त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागात केलेलं आहे। त्यांचं काम बघत असताना जो लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या प्रभागातून नक्कीच महिला असतील, पुरुष असतील, नवीन युवक व जे मतदार आहेत ते असतील, या दोघांना ते विजयी केल्याशिवाय सोडणार नाहीत। कारण राष्ट्रवादीचा या प्रभागात असलेला विश्वास आणि राष्ट्रवादी प्रति असलेली दांडगा प्रचार प्रसार लोकांना माहित आहे। राष्ट्रवादीचं काम कसं आहे, कशा पद्धतीने केलं पाहिजे। राहिला विषय विकासाचा, विकास हा मागच्या 5 वर्षात आमच्या खयुमबाईनं खूप चांगल्या पद्धतीने केलाय आणि तो राहिलेला जो काही थोडाफार असेल तो येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात खयुमबाई तर शब्द देत आहेत, ज्योतिताई देत आहेत। मात्र जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी प्रभाग 5 मधील मतदारांना विनंती करेल की हा तुमचा लहान छोटा मोठा भाऊ जिल्हाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला शब्द देईन की हे शब्दाला कुठेही कमी पडणार नाही। उलट तुमच्या पत्रात किती जास्त टाकायचं काम करण्याचा प्रयत्न आणि यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता यांच्या समोर उभं राहून करून घेण्याचं मी इथल्या प्रभागातील आज माझ्या प्रचार फेरीत लोकांना शब्द दिलाय, वचन दिलाय। नक्कीच लोकांचा जो प्रतिसाद बघता 3 तारखेला प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही।